नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण उन्हाळी रेसिपीज बघत आहोत। आज आपण बघणार आहोत नाचणीचे पापड कसे बनवायचे ते। बऱ्याच रिक्वेस्ट आलेले आहेत, नाचणीचे पापड दाखवा। तर आपण आज नाचणीचे पापड बघणार आहोत। त्याकरिता मी ही नाचणी 1 किलो नाचणी घेतलेली आहे। नाचणी म्हणजे नागली। ती मी ही काल सकाळी पाण्यात भिजत घातली आहे आणि आता आपल्याला ही काय करायची आहे, हे बघा, ही पाण्यात छान भिजली आहे। आता ही छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि रोळून कपड्यावर काढून घ्यायची आहे। मी ही स्वच्छ धुवून घेते। ही बघा, हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बघा पाणी कसं नितळ झालेलं आहे। अशी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। आणि आता मी हे एक पातेलं घेतलं आहे, त्यावर ही चाळणी ठेवून किंवा स्टीलची ठेवली तरी चालेल। त्याच्यावर ही सुती कपडा, पण असं जाळीदार आहे म्हणजे पाणी लवकर निथळेल अशी आपल्याला याच्यात नाचणी काढून घ्यायची आहे। ती पण ही बघा अशी गोल गोल हे करून काढायची आहे, म्हणजे जेणेकरून काही मातीचे बारीक खडे असतील तर ते खाली बसतील। याला रोळून घेणे म्हणतात। ही बघा, ही अशी सगळी आपल्याला अशी गोल गोल फिरवून काढून घ्यायची आहे, म्हणजे नाचणी हलकी असते, ती वर आपल्या हातात येणार। घेताना पण मी बाजरीच्या चाळणीने चाळून छान निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून मग भिजत घातलेली, म्हणजे त्यात जे बारीक बारीक बरड असतात असे पिवळ्या रंगाचे, ते वर तरंगतात आणि ते निघून जातात। आता यात आपल्याला जर काही मातीचे कण असतील तर ते खाली राहतील। ही अशी रोळून घ्यायची आहे छान। अशी गोल हात फिरवला का जी वर नाचणी येते ती अशी हातात घ्यायची। नाचणी अतिशय थंड असते आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करते। नाचणीमध्ये भरपूर जीवनसत्व असतात। याची भाकरीसुद्धा बनवली जाते। उन्हाळ्यात नाचणी खावी। आणि हे पापड पण आपल्या तोंडाला जर चव नसेल तर हा पापड भाजून खाल्ला तर आपल्या तोंडाला एक छान अशी चव येते। आता ही बघा, ही खाली राहिलेली काय करायचे, अशी हलवत हलवत पाण्याने पुढे जी नाचणी येईल ती आपण घ्यायची आहे। परत यात हे पाणी घालून परत जी पुढे पुढे येईल ती घ्यायची आहे, म्हणजे खाली मातीचे कण असतील ते राहतील। असं हलवत घ्यायचं आहे।
हे बघा एवढी राहिली अजून, ही अशीच मी सगळी काढून घेते। हे बघा तुम्ही इथे बघू शकतात, बारीक कण राहिलेत, हे फेकून द्यायचे आहेत। आता ही जी आपण नाचणी पाणी निथळायला ठेवली आहे ती अशी 1-2 तास अशी बांधून ठेवायची, म्हणजे पूर्ण पाणी निथळेल। हे बघा अजून पाणी निथळते, अशी यातच ठेवायची पाणी निथळायला। आणि मग आपण 2-3 तासाने ती सावलीत सुकवून घेणार आहोत। आणि पूर्ण सुकवायची नाही आहे, फॅन खाली अशी थोडीशी वरची पूर्ण सुकली पाहिजे आणि नंतर ती दळून आणायची आहे। हे बघा मी आणखी एक कपडा घेतला आणि त्यात अशी पूर्ण निथळल्यावर बांधून ठेवली आहे। आता आपण ही 2-3 तासाने उघडून मग सुकत घालणार आहोत। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात, ही मी नाचणी 3 तास बांधून ठेवलेली। बांधल्यामुळे काय होतं, याची साल वेगळी निघते आणि आपल्याला आतलं पीठ पापडांकरता मिळतं। हे बघा मी तुम्हाला दाखवते। हे बघा अशी सुक्की झालेली आहे छान, आणि एकदम बारीक याला मोड आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। एकदम असे छोटे छोटे मोड आलेले आहेत, असे आले पाहिजे। फक्त 3 तास मी बांधून ठेवली, त्यात पण मोड आले आहेत। आता ही आपल्याला सुकवून घ्यायची आहे। आता मी अशी ह्याच कापडावर अशी पसरवून घालणार आहे आणि छान फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि मग दळून आणणार आहे चक्कीतून। आणि मग तुम्हाला पीठ कसं गाळायचं ते दाखवणार आहे। बघा साल अशी मस्त वेगळी व्हायला सुरुवात झाली आणि मोड आले। एवढीच फक्त 3 तास बांधून ठेवायची आहे। आता आपण मी सुकत घालते। हे बघा नाचणी छान सुकल्यावर हे मी घरघंटीमधून दळून आणलेली आहे। घरघंटीवरच ही छान दळली जाते। आता आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे, पण ते गाळायचं आहे कशाने, तर मी हे पातेल्याला एक कपडा बांधला आहे आणि त्या कपड्याने असं आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे। याने काय होईल, नाचणीचं सत्व आहे ते आपल्याला मिळेल आणि त्यापासून आपल्याला पापड बनवायचे आहेत। आणि वरची जी नाचणीची साल आहे ती वरच राहील। असंही आपल्याला याने पीठ असं काही तुम्ही सुती कपडा बांधून घ्या आणि असं पीठ गाळून घ्यायचं। असं फक्त हाताने करायचं, एकदम छान। म्हणजे हे नाचणीच्या सत्वापासून तुमच्याकडे जर बाळ असेल तर तुम्ही त्याला पेस्ट पण बनवून देऊ शकतात। अगदी छोट्या बाळाला देतात ते। हे बघा असं हे वरचं सालीचं सगळं राहिलेलं आहे, हे काढून घ्यायचं आहे बाजूला। हे तुम्ही भाकरीमध्ये वापरू शकतात। आता मी हे सगळं असं या कपड्याने गाळून घेते आहे पीठ। हे बघा इथे सगळं पीठ असं गाळून झालेलं आहे। हे बघा ह्याचा कोंडा निघालेला आहे। हा बघा एवढा हा कोंडा निघाला आहे। यापासून पण आपण पेंडवड्या बनवू शकतो। आता मी तुम्हाला सत्व किती निघालं आहे ते दाखवते। हे बघा एवढं हे सत्व निघालेलं आहे। आता हे आपल्याला वाटीने असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी घ्यायला बरं पडेल। आता याची आपल्याला खिशी घ्यायची आहे तांदळाच्या पिठासारखी।
हे बघा 5.5 वाट्या पीठ निघालेलं आहे। आता यात आपल्याला काय काय घालायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पारंपरिक नवनवीन रेसिपीज त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला जे सबस्क्राईबचं आयकॉन असतं त्यावर क्लिक करा। ते झाल्यावर लगेच बेलचं बटन येतं म्हणजे घंटा, आणि त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला हे मी ज्या यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि माझ्या ह्या रेसिपीज तुम्ही शेअर पण जरूर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। आपल्या पदार्थही कळतील कसे बनवायचे तेही बनवू शकतील। हे बघा आपलं हे 5.5 वाट्या पीठ झालेलं आहे नाचणीचं। त्याकरता हा पापडखार आहे। हा तुम्हाला किराणा दुकानात कुठेही मिळेल, पापडाकरता वापरतात। हा मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे, म्हणजे वजन याचं 25 ग्राम आहे। हा आहे खाण्याचा सोडा, अर्धा टीस्पून घेतला आहे। हे तीळ आहेत, हे 2 टेबलस्पून घेतलेले आहेत। हे जिरे आहेत, हे 1 टेबलस्पून घेतलेले आहेत। ही बडीशेप 1.5 टेबलस्पून, खसखस 1.5 टेबलस्पून, आणि हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। तुम्ही पिठात टाकल्यावर त्याची टेस्ट करून बघा, म्हणजे आळणी पापड व्हायला नको, नंतर आपण काही करू शकत नाही। हे पाण्यात घातल्यावर त्या पाण्याची थोडी टेस्ट करून बघायची, कारण प्रत्येक मीठ पण कुठलं खारट असतं किंवा कुठलं कमी खारट असतं, त्याकरता आपले पापड उगाच आळणी व्हायला नको किंवा खारटही व्हायला नको। आधी थोडं कमीच मीठ टाकून आणि मग परत थोडं मीठ पाण्यात टाकलं तरी चालतं। पाण्याची टेस्ट जरूर करून मगच मीठ टाका। आता आपल्याला काय करायचं आहे, ही बडीशेप आणि हे जिरं हे मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। हे सगळं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। याची खिशी घेण्याकरता आपल्याला यात 1 चमचा आधी तेल घालायचं आहे, म्हणजे खिशी चिकटत नाही। आणि आपल्याला पापडांना लावायला पण तेल घ्यायचं आहे। हे बघा, हे मी तेल घेतलं आहे। आता आपण यात पाणी ठेवूया उकळायला। तर हे बघा, मी हे 5.5 वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे, ते या पातेल्यात घालते। आता हे मी पाणी उकळत ठेवते आणि आणखी 1 वाटी बाजूला उकळत ठेवते, म्हणजे आपल्याला लागलं तर आपण त्यात घालू शकतो। हे बघा, हे मी छान असं मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतलं आहे। आता आपण पाण्याला उकळी आली की बघूया। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आपण हे आता मसाले सगळे घालून घ्यायचे। जिरे, बडीशेप, तीळ, खसखस, छान हलवून घ्यायचं आहे हे। आता आपल्याला यात घालायचं आहे पापड खार। हा खाण्याचा सोडा घेतला आहे, अर्धा टीस्पून आहे हा। याने पापड छान फुलतो। पापड खार पण घ्यायचा आणि तो पण घ्यायचा आहे। आणि हा बघा मीठ, आता आपल्याला यात पीठ घालून हलवून घ्यायचे थोडं थोडं। याला खिशी घेणे म्हणतात। या खिशीमुळे पापड छान फुलतो।
छान हे हलवून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवला आहे मी, कारण आपण पीठ मिक्स करतोय. मस्त असा खमंग वास सुटला याचा पापडाचा. जिरे, बडीशेप एकदम छान, खसखस अतिशय छान दिसते. त्याच्यात फुलली आहे मस्त तीळ. पिठाचा रंग बघा नाचणीचा कसा लालसर आला आहे. नाचणी आपल्या शरीराला खूप उपयुक्त असते. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज नाचणीची भाकरी खावी. तीही मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि नाचणीची भाकरी हे उन्हाळ्यात खायचे असतात, कारण ते थंड असतं दोन्हीही. आणि बाजरीची भाकरी पावसाळ्यात आणि थंडीत. हे बघा, आपल्याला तेवढंच म्हणजे जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी लागलेलं आहे. नाचणीला जास्त लागलेलं नाही आहे पाणी. आणि एकदम मऊ पीठ झालेलं आहे. आता आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे याच्यावर, म्हणजे ही नाचणी छान शिजेल. आता आपण हे 1 मिनिटभर शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथे मी झाकण ठेवल्यावर बघितलं 1 मिनिटाने तर पाणी कमी झालं होतं थोडं. मग मी आणखी 1 वाटी पाणी गरम केलेलं घातलं आहे आणि आणखी 1 मिनिटभर शिजू दिलं आहे. हे बघा, अतिशय छान कलर आलेला आहे आणि आपली खिशी आता एकदम तयार झालेली आहे. बघा, एकदम मऊ अशी झालेली आहे. अशी मधून मधून हलवायची आहे तिला. आता आपण हे थोडा थोडा गोळा घेऊन मळून मग याचे पापड करून घ्यायचे. हे बघा, मी थोडी उकड यात काढून घेतलेली आहे. हे कच्चं पीठ पण चवीला खूप छान लागतं आहे. आणि हे आपल्याला असं थोडंसं मळून घ्यायचं आहे. गरम आहे, पण तेलाचा हात घेऊन हे गरम गरमच छान मळून घ्यायचं आहे. पापड कसा काचेसारखा दिसला पाहिजे. तर हे बघा, तुम्हाला जर पोळपाटावर करायचे असतील तर मी इथे हे प्लास्टिक घेतलं आहे. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, आणि वरती पण एक पेपर घ्यायचा आहे आणि त्याला पण असं आतून तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पापड चिकटणार नाहीत. आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे मस्त पापड लाटून घ्यायचे. अशी गोळी बनवून घ्यायची लिंबा एवढी. आणि हे बघा, हे बघा, अशा हाताने किंवा तुम्ही याच्यावर असा गोल डब्बा जरी ठेवला तरी पटकन पापड पसरेल. कारण एकदम मऊ छान पीठ आहे. हे बघा, नंतर असा हाताने करू शकता तुम्ही. हे बघा, आपला इथे पापड छान झालेला आहे. असा काढून असा कपड्यावर सुकत घालायचा आपल्याला.
आणि उन्हात सुकत घालायचे ते पापड। आता मी तुम्हाला हे बघा, अतिशय छान असा मोठा पापड झालेला आहे। मस्त पुरी प्रेस असेल तर खूपच छान। हे बघा, मस्त आपले पापड झालेले आहेत। हे एकदम अलगद दाबावे लागतात कारण खूप मऊ पीठ असतं हे। हे बघा, याला जोर लागत नाही ह्या पापडांना। मी हे बघा, हा पहिला थोडा जोर पडला तर तो पापड थोडा वाकडा झाला, आता छान झाले आहे। असंच प्रत्येक वेळी एकच बोटाला तेल लावून थोडं थोडं करून घ्यायचे। हे बघा, मस्त आपले पापड झालेले आहेत। असे मी सगळे पापड करून घेते। हे बघा, एकदम छान असे पापड झालेले आहेत। आता मी सगळे नेऊन उन्हात सुकत घालणार आहे। 2-3 दिवस एकदम छान कडकडीत उन्हात एकदम सुकवून घ्यायचे। मग मी तुम्हाला तो तळून दाखवणार आहे किंवा हे भाजूनही खाऊ शकतात। अतिशय सुंदर पापड लागतो, हेल्दी पापड। आणि कडक उन्हात आता हे 1-3 तासानंतर उलटी करायचे, म्हणजे आज दोन्ही साईडने थोडा थोडा सुकवून घ्यायचा आहे आणि मग उद्या परत सुकवून घ्यायचे आहे, परवा परत सुकवून घ्यायचे आहे। म्हणजे हे आपल्याला 2-3 वर्ष राहिले तरी पापड खराब होत नाही, एकदम छान राहतात। आता मी तुम्हाला सुकल्यावर दाखवणार आहे। हे बघा, किती पापड झाले, अजून बरेच पापड बाकी आहेत। मी सगळे करून तळून दाखवणार आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात, कडकडीत उन्हात आपले 2 दिवस पापड छान सुकलेले आहेत आणि अतिशय सुंदर पापड झालेले आहेत। आता हे आपल्याला डब्यात भरून ठेवायचे, हवाबंद डब्यात। पण मी हे यातले तुम्हाला तळून दाखवणार आहे। आपला पापड किती फुलतो ते बघायचं आहे आपल्याला। हे बघा, आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण यात पापड घालणार आहोत। गॅस मध्यम ठेवायचा आहे। हे बघा, केवढा छोटा पापड होता, केवढा झालेला आहे। अतिशय सुंदर पापड झालेले आहेत। हे बघा, मी पुन्हा टाकते पापड। मस्त खुसखुशीत असे पापड झालेले आहेत। हे बघा, एक असा नितळ ठेवायचा, तोपर्यंत दुसरा टाकायचा आहे। असं झाऱ्याने दाबायचं आहे। मस्त पापड झालेले आहेत आपले। हे बघा, एकदम छान पापड झालेले आहे। हे तुम्ही भाजूनही खाऊ शकतात, तळूनही खाऊ शकतात। हे तुम्ही नक्की बनवा। तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील ते आम्हाला जरूर कळवा। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।